असलेलं पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैत्री चषक 2023 चा हा रणसंग्राम आपल्याला या मैदानात पाहायला मिळतोय. सातत्याने गेली 4 दिवस हा स्पर्धा आपल्याला या मैदानात पाहायला मिळतंय. नक्की थोडस बिझी शेड्यूल असल्या कारणाने मात्र मला या स्पर्धेमध्ये हजेरी लावता आली गेली नाहीये, परंतु थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून नक्कीच मी ही स्पर्धा मोबाईलवर अनुभवत होतो. गेले 3 दिवस जे रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळाले ते नक्कीच मी मोबाईलच्या माध्यमातून अनुभवले गेले. कालच्या दिवसातील शिरोली संघाचा जो सामना झाला तो सुद्धा मी मोबाईलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नक्कीच आजच्या दिवसात सुद्धा आपल्याला अंतिम सामने पाहायला मिळणार आहेत. एक रोमहर्षक सामने, एक चुरशीचे सामने आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज खुपरी संघाकडून आपल्याला पहिला गोलंदाज सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आपल्या संघासाठी महेश पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड फलंदाज अक्षय, तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला मयूर पाहायला मिळतोय. चेंडू पडतोय, पहिला चेंडू आता मात्र कार्पेट पद्धतीने कव्हर मध्ये खेळून काढलाय. चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एका धावीने मात्र माजिवडा संघाचा श्रीगणेश केला जातोय. धावफलक खुलं केलं गेलं जातंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवरती. पहिला गोलंदाज बॉलिंग मारवर आपल्याला महेश पाहायला मिळतोय. राईट आर्म द विकेटचा मारा करतोय गोलंदाज महेश. आता मात्र स्ट्राईक एंड फलंदाज मयूर पाहायला मिळतोय. बघूया उंच एसटीचा हा फलंदाज आहे. बघूया दुसरा चेंडू. आता मात्र मोठा पटका खेळण्याच्या नादात अचूक टप्पा, अचूक लेंथ, अचूक व्हेरिएशन म्हणावं लागेल. गोलंदाज महेश याचा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. चकमा दिला गेलाय फलंदाजाला. कुठल्या प्रकारचा मोठा पटका दिला जात नाहीये त्याच्या बॅट मधून. 2 चेंडूच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते 1. मात्र नक्कीच दिशाहीन गोलंदाजी, दिशा भरकडली जाते. चांगला चेंडू टाकल्यानंतर मात्र रक्षक मात्र आपल्याला 30 या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत असतात आणि याचा पुरेपूर रक्षक मात्र आपल्याला 30 या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत असतात आणि याचा पुरेपूर फायदा मात्र फलंदाजाला करून घेणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीने मात्र आपल्याला हा तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला. 2 धावा सहज कन्व्हर्ट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आता मात्र बॅटची कडा लागून गेलेला चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण होते. क्षेत्ररक्षक मात्र यष्टीरक्षक मात्र थोडीशी चुकी करतोय. 1 धाव सहजरित्या कंप्लीट झाली. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या धावसंख्येवरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडीशी हळू सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. माजिवडा संघाकडून पहिलं षटक हे हाणामारीचं षटक होतं, परंतु थोडस स्लो सुरुवात पाहायला मिळते. आता मात्र कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढलाय चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा सहजरित्या पूर्ण. चांगली फेकी, चांगलं कलेक्शन म्हणावं लागेल, परंतु 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकाची शेवटचा चेंडू. पहिलं षटक आपल्याला प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. महेश याचं धावसंख्या या स्कोरबोर्डवर लागल्या गेल्या 7 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया महेश याचा सामना करू तो पुन्हा एकदा अक्षय. आता मात्र बॅटची कडा लागून गेलेला चेंडू. यष्टी रक्षक मात्र चुकी करतोय. चांगला झेल झाला असता, पहिला गडी बाद झाला असता माजिवडा संघाचा, त्याला कुठेतरी जीवनदान दिलं गेलंय. षटक समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाला सुरू करण्यापूर्वी विनंती करतो डीजे आला एक सुमधुर संगीत सर्वांपर्यंत पोहोचवायचं. नक्कीच सुंदर संगीत आपल्याला पाहायला मिळतंय.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच एक सुंदर संगीत आपल्याला संगीतमय वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पार पडताना दिसते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. दुसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन येईल रवींद्र. रवींद्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल, चांगली गोलंदाजी हाताळली गेली. महेशाच्या माध्यमातून फक्त 8 धावा खर्च केल्या. आता मात्र दुसरं षटक घेऊन आपल्या संघासाठी घेऊन आलाय रवींद्र. रवींद्र याला साजेशी गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच खुपरी संघ वाडा तालुक्यातील एक खुपरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर भिवंडी तालुक्यातील माजिवडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मोठा फटका खेळण्याच्या नादात सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज रवींद्र. नक्कीच निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. पहिल्या षटकात मध्ये महेशाने फक्त 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र नव्याने गोलंदाजाला रवींद्र आला. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला गेलाय. रवींद्र याने पुन्हा एकदा सज्ज होईल. अक्षय टू रवींद्र, दुसरा चेंडू. आता मात्र नक्कीच दिशाहीन गोलंदाजी, डाव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. आमच्या पंच नितीन सोमन खराब चेंडू दर्शवत आहे. एक अतिरिक्त धाव दिली जाते. 1+1 अशा 2 धावा आल्या गेल्यात. या 2 धावणी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू सुरेख टाकल्यानंतर मात्र थोडीशी चुकी करतोय. दिशाहीन गोलंदाजी हाताळली गेली आहे. रवींद्र याने पुन्हा एकदा रवींद्र टू मयूर, चेंडू पडतोय. आता मात्र सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी हाताळली गेली. एक बायच्या स्वरूपात मात्र एक धाव आली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या धावसंख्येवरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक फलंदाज आक्षेप पाहायला मिळतोय. आता मात्र नक्कीच खोदून काढलाय चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. कुठल्या प्रकारचे मोठे फटके येऊ दिले जात नाहीयेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. नक्कीच एक भेदक गोलंदाजी म्हणावी लागेल रवींद्र याच्याकडून पाहायला मिळतंय. एक वाडा तालुक्यातील संघ खुपरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर भिवंडी तालुक्यातील माजिवडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा चेंडू असणार मयूरसाठी. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके येऊ दिले जात नाहीये. जखडून ठेवला गेलाय फलंदाज मयूर याला. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके येऊ दिले जात नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळली जाते रवींद्र याच्याकडून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती. मात्र नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रोवर अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. धावचीच्या स्वरूपात अक्षयाला माघारी परतवलं गेलंय. नक्कीच पहिला गडी बाद होतोय माजिवडा संघाचा, त्याला मात्र माघारी परतवलं गेलंय. कमॉन डीजे. जाताना दिसतोय शैलेश. अप्रतिम गोलंदाजी हाताळली जाते. रवींद्र कुठल्या प्रकारे मोठे फटके येऊ दिले जात नाहीयेत रवींद्रच्या गोलंदाजीवरती. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. दुसरा षटक आपल्याला प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. नव्याने गोलंदाज आला गेला होता रवींद्र. नक्कीच अचूक गोलंदाजी हाताळली जाते. ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळली गेली होती महेश यांनी, त्याच प्रकारची गोलंदाजी रवींद्र याच्याकडून पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चांगली फेकी, चांगलं कलेक्शन होईल का? परंतु नक्कीच कलेक्शन होता होता मात्र दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट झाली आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. नक्कीच तिसऱ्या षटकाला सुरू करण्यापूर्वी विनंती करतो डीजे याला सुमधुर संगीत ऐकवायचं आहे.
या स्कोरबोर्डवर लागली गेली 15 या धावसंख्येवरती. 12 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या लागले गेले 15 या धावसंख्येवरती. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूवर जास्तीत जास्त मोठे फटके खेळावे लागतील, कारण जो सलामीवर मैदानात गेला होता मयूर तो अजूनही मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु मयूर याला मात्र या शेवटच्या षटकावर हाणामारी करणं खूप गरजेचं असणार आहे. गोलंदाज सागर फिरकी गोलंदाज असणार आहे, नक्कीच पुरेपूर फायदा. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेर निघायचा प्रयत्न केला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेला आणि नक्कीच चांगला झेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दुसरा गडी बाद होतोय माजीवडा संघाचा. कमॉन डीजे. नक्कीच नव्यानं फलंदाज मैदानात गेलाय कुलदीप. पहिल्या चेंडूवर अप्रतिम गोलंदाजी हाताळली जाते. पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त केली गेली सागर याने. नक्कीच थोडासा फिरकी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या हाताने गोलंदाजी करतोय, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने चेंडूला मात्र ढकललं जातंय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये एकदा सहजरित्या पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच फेकी मात्र सुरेख होती, परंतु कलेक्शन मात्र थोडस चुकीचं झालं गेलंय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. थोडस स्पीडअप करा विनंती करतो गोलंदाज फलंदाज. थोडीशी घाई करायची आहे. पंच जरा ताकीद द्या, कुठल्या प्रकारचं वेळ दौडू नका. तिसरा चेंडू सामना केला तो कुलदीप. चेंडू पडतोय. आता मात्र स्विच खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव सहजरित्या कंप्लीट झाली. चांगली फेकी, चांगलं कलेक्शन म्हणावं लागेल. एका धावे समाधान म्हणावं लागेल. कुलदीप याला एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक होतं, परंतु कुठेतरी जखून ठेवलं गेलंय माजीवडा संघाला. आता मात्र नक्की स्लोअर वन केलाय चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके दिले जात नाहीये. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवरती. अप्रतिम गोलंदाजी हाताळली जाते सागर याच्याकडून. सन्माननीय राजेंद्रजी मोकाशी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा स्विचेट खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच संतोषजी मोकाशी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत करतो. संतोषजी मोकाशी तसेच राजेंद्रजी मोकाशी काका. शेवटचा चेंडू, फुलटा चेंडू, लाभ केलाय चेंडू. झेल होईल का? परंतु नक्की चेंडू जातोय सीमा रेषा बार चौकार. कमॉन डीजे. ज्यांची उपस्थिती आहे त्यांचा मात्र या स्पर्धेला खूप खूप स्वागत करतो आणि त्यांचा या आयोजकांमार्फत थोडासा सत्कार केला जातोय. मी माननीय या गावचे विद्यमान सरपंच अनिलजी येडगा यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाच्या समोर येऊन आपला यथोचित सत्कार स्वीकारायचा आहे. या असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाशजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय विद्यमान सरपंच अनिलजी येडगाचा यथोचित सत्कार करायचा आहे. नक्कीच सन्माननीय शिरवली गावचे विद्यमान सरपंच अनिल येडगा यांचा सत्कार मात्र प्रकाशजी जाधव यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यांनी सुद्धा या स्पर्धेला वेळ काढून इथे उपस्थित नोंदवली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच
माननीय पोलीस उपनिरीक्षक लडकूजी गवारी काका यांचा सुद्धा सत्कार, त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाच्या समोर यायचे। त्यांचा सत्कार सन्माननीय कैलाजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते लडकूजी गवारी काका यांचा यथोचित सत्कार करायचा आहे। त्यांचे सुद्धा वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो। तसेच या गावचे माजी उपसरपंच भरतजी जाधव काका यांचा सुद्धा यथोचित सत्कार, त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाच्या माजी सरपंच भरत जाधव यांचा यथोचित सत्कार सन्माननीय आदित्य गावडे यांना विनंती करतो की त्यांनी भरत जाधव यांचा यथोचित सत्कार करायचा आहे। नक्कीच एक क्रिकेट प्रेमी म्हणून नक्की त्यांची ओळख आहे। नेहमी प्रत्येक शिरोली गावातली कुठलीही मॅच असलो तरी भरत काका हे नक्की तिथे उपस्थित असतात, त्यांचा यथोचित सत्कार केला जातोय। तसेच आमचे काका राजेंद्रजी मोकाशी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाच्या समोर येऊन आपला यथोचित सत्कार स्वीकारायचा आहे। नक्कीच आपल्या गावातील जी परंपरा आहे नाट्य परंपरा, त्या नाट्य परंपरेला नक्कीच त्यांचा मोलाचं योगदान असतो। नेहमी ते आपल्या गावातील कुठलाही कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला नक्कीच ते पुढे असतात। ते अशा आमच्या राजेंद्रजी मोकाशी काकांचा यथोचित सत्कार सन्माननीय निलेशजी शेळका यांच्या शुभ हस्ते केला जाते। नक्कीच त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या मार्फत खूप खूप स्वागत करतो। दरम्यान मैदानात वळूयात, सामना आपल्याला पाहायला मिळतोय माजिवडा वर्सेस खुपरी। एक भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ तर एक वाडा तालुक्यातील नामवंत संघ आपल्याला खुपरी पाहायला मिळतोय। खुपरी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि अप्रतिम गोलंदाजी हाताळली गेली। फक्त 24 धावेची गरज असणाऱ्या खुपरी संघाला 18 चेंडू 24 धावा, मात्र चांगली गोलंदाजी हाताळली गेली खुपरी संघाकडून। आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल खुपरी संघाकडून। फलंदाज मात्र आपल्याला दोन मैदानात पाहायला मिळत आहेत, निवास आणि श्याम। गोलंदाज आपल्याला बॉलिंग मारावर पाहायला मिळतो रोहित बसवत। बघूया रोहित टू निवास, पहिला चेंडू नक्कीच बॅटची कडा, पहिला गडी होतोय खुपरी संघाचा। बॅक टू डग आउट, कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। नक्कीच श्री गणेशजी पाटील यांचं इथे आगमन झालंय। नक्कीच आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप मोलाचा दिवस आहे, कारण आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा करतो, कारण आजच्या दिवशी ते कूचे श्री झाले होते। आणि नक्कीच एक सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं झालं म्हटलं तर जी त्यांचा जो डान्स आहे लग्नाचा डान्स, तो नक्कीच लाखो करोडो लोकांनी आजच्या दिवशी पाहिला होता। त्यांची जी व्हिडिओ आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच व्हायरल झाली होती, त्याबद्दल त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो। आणि आज 30 सुद्धा आहे, त्यामुळे नक्कीच आज आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी मेजवानी नक्कीच आम्हाला इथे भेटेल। वृंदावन हॉटेलचे प्रोप्रायटर येते, त्यामुळे नक्कीच आजच्या या आयोजकांना तसेच समालोचकांना त्यांच्याकडून नक्कीच काहीतरी पर्वणी भेटेल। नक्कीच पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय, दुसरा फलंदाज पिंटू। आता मात्र नक्कीच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू, फक्त एक धाव दिली जाते। एका धावेने मात्र खुपरी संघाचा श्रीगणेशा केला जातोय। नव्याला फलंदाज पिंटू मैदानात गेलाय, त्यानं मात्र डिक्लेअर झोन मध्ये एक धाव सहजरित्या कन्वर्ट झाली, आपल्या संघाचा श्रीगणेशा केला गेलाय। आता मात्र जिंकण्यासाठी 16 चेंडू 23 धावेची गरज असणार आहे। 16 चेंडू 23 धावा। पहिल्या चेंडूवरती मात्र चांगला गडी बाद झाला, जो सलामीवर मैदानात गेला होता त्याला मात्र बॅटची कडा लागून यष्टीरक्षक मात्र कुठली चुकी करील तो आनंद। आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा मागच्या दिशेने सुरेख झेल, अप्रतिम झेल, कुठली चुकी करत नाहीये। दुसरा गडी बाद होते खुपरी संघाचा, कम ऑन डीजे।
जिवलग ग्रुप घोडगाव तसेच जय हनुमान पायगाव दोन्ही संघाचा कर्णधारांनी विनंती करतो की त्यांनी यापुढील सामन्याचा नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. घोडगाव वर्सेस पायगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती करतो यापुढील होणारा सामना लगेच यायचं आहे. दुसरी इनिंगला सुरुवात झाली त्यामुळे विनंती करतो की त्यांनी लगेच यायचं आहे. घोडगाव वर्सेस पायगाव. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी हाताळली गेली आहे. आता मात्र कुठेतरी जखडून ठेवलं गेलं आहे. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके येऊ दिले जात नाही. 18 चेंडू 24 धावेचं आव्हान घेऊन मात्र मैदानात खुपरी संघ पाहायला मिळाला होता, परंतु कुठेतरी मात्र जी सुरुवात करायची गेली होती मात्र ती कुठेतरी सुरुवात मात्र स्लो पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा आतापर्यंत रोहित यांनी त्याच्या गोलंदाजीवर खर्च केल्यात. सन्माननीय विद्यमान सरपंच अनिलजी येडगा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते यापुढील सामन्याची नाणेफेकी करायची आहे. पायगाव वर्सेस घोडगाव या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. आता मात्र लाभ केला चेंडू, निर्णायक चेंडू असणार आहे, परंतु चेंडूला दडलाय. सीमा रेषापार षटकार 6 धावा. कम ऑन डीजे. दरम्यान घोडगाव वर्सेस पायगाव या दोन संघांमध्ये आपल्याला नाणेफेकी पाहायला मिळते. दोन्हीही नामवंत संघ आहेत. वेळात वेळ काढून मात्र आपला खेळ दाखवण्यासाठी इथे आला त्याबद्दल त्यांचे खूप खूप स्वागत करतो. दरम्यान नाणेफेकी होतीये. सन्मान्य विद्यमान सरपंच अनिल येडगा यांच्याकडून या नाणेफेकी झाली आहे आणि नक्कीच पायगाव संघाने नाणेफेकी जिंकून आपला लगेच निर्णय कळवायचा आहे आणि लगेच तयार राहायचं यापुढे होणारा सामना. नक्कीच महेश अप्रतिम गोलंदाजी हाताळल्यानंतर मात्र चांगला फटका त्याच्या बॅट मधून 6 धावा आल्या गेल्यात. विनंती करतो लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 14 धावेची गरज. 12 चेंडू 14 धावा. नव्याने गोलंदाज रुपेश बंदरे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच रुपेश याच्यावरती मात्र आपल्या संघाची धुरा सांभाळणं खूप गरजेचं असणार आहे, कारण 12 चेंडू 14 धावेची गरज असणार आहे आणि एक निर्णायक षटक आहे आपल्या संघासाठी घेऊन येतोय रुपेश. बघूया रुपेशाला मात्र साजेशी गोलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. स्ट्राईक एंड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पिंटू. महेश टू रुपेश. बघूया चेंडू पडतोय. नक्कीच सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय रुपेशाच्या गोलंदाजीवरती. आता मात्र नक्कीच याच प्रकारे निर्धाव चेंडू हाताळावे लागतील रुपेशाला, तरच आपला संघ कुठेतरी विजयी होऊ शकतो. त्याच उद्देशाने मात्र पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. बघूया स्ट्राईक अँड फलंदाज पिंटू याला कुठल्या प्रकारचे मोठे फटके येऊ दिले जात नाहीयेत. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू 14 धावेची गरज. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, जखडून ठेवलं गेलंय. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके येऊ दिले जात नाहीयेत. अचूक भेदक गोलंदाजी म्हणावे लागेल. ज्या कारणासाठी माझ्या कर्णधाराने मला गोलंदाजी सोपवली गेली आहे ते कुठेतरी साध्य होताना आपल्याला पाहायला मिळतं. 1 नंबरची जर्सी परिधान केली आहे रुपेशाने पुन्हा एकदा. आता मात्र इंडियन चेंडू हवेमध्ये, कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू मात्र स्थिरावला गेलाय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु 2 धावेवर समाधान मानतोय पिंटू. 2 धावेनी धावसंख्या जाऊन पोहोचती 12 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू 12 धावेची गरज. 9 चेंडू 12 धावा. नक्कीच जो गेला सामना पाहायला मिळाला होता त्यामध्ये सुद्धा आपल्याला रोमहर्षक सामना पाहायला मिळाला गेला होता. 12 चेंडू 9 धावेची गरज असताना मात्र शेवटच्या अंतिम टप्प्यावरती निर्णायक भेदक गोलंदाजी केल्यानंतर एक चुरचेचा सामना पाहायला मिळाला होता. तसेच सन्माननीय विनोदजी मोकाशी यांचं सुद्धा मंद मंद पावलाने समोरची कक्षाकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा सज्ज रुपेश. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडूला धाडलंय. सीमा रेषापार षटकार. कम ऑन डीजे.
मात्र सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. चेंडू पडल्यानंतर मात्र उंची घेतली गेली आणि नक्कीच निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. एक तेरी तो एक मेरी, 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर त्यानंतर मात्र 2 धावाला गेल्या. त्यानंतर चौथा चेंडूवरती एक मोठा फटका पिंटूच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्यानंतर 5वा चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज रुपेश, पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, इंडियर चेंडू हवेमध्ये, झेल होईल का? आणि झेल मात्र धरतीला दान झाला. नक्की थोडीशी दुखापत होते क्षेत्ररक्षकाला. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. नक्कीच थोडीशी दुखापत होईल. विनंती करतो की तेवढं जाऊन बघायचंय, पच पाणी घेऊन जायचंय. नक्कीच चेंडू झेल झाला नाही, परंतु चेंडू त्याच्या नक्कीच चेहऱ्यावरती लागला गेलाय. नक्कीच थोडीशी दुखापत झाली असेल तर विनंती करतो की त्यांनी त्याचं बाहेर यायचंय. टिकण्यासाठी नक्कीच शिळवली गावाचा बुलंद आवाज रुपेश भोईर यांचं सुद्धा पुन्हा एकदा आगमन झालंय. गेली 3 दिवस नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्ही समालोचन ऐकत आहे. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून नक्कीच त्यांचं समालोचन आम्ही ऐकत होतो. नक्कीच त्यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती करतो की आमच्या समवेत बसायचं आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू 4 धावेची गरज. 6 चेंडू 4 धावा. नक्कीच विनोदजी मुकाशी सुद्धा म्हणतायत 3 दिवस नक्कीच मी सुद्धा समालोचनाचा पूर्ण आस्वाद घेतला गेला, कारण थोडस बिझी शेड्यूल असल्या कारणाने मला इथे उपस्थिती नोंदवता आली नाही. परंतु मी ठरवलं गेलं होतं की आजचा दिवस नक्कीच मी इथे असणार. नक्की जिंकण्यासाठी 6 चेंडू 4 धावेची गरज. 6 चेंडू वा शक्य अशक्य असं आव्हान आहे. 6 चेंडू 4 धावेची गरज. 6 चेंडू 4 धावा. एक निर्णायक सामना आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. नव्याने आपल्या संघासाठी घेऊन येतोय अक्षय. नक्कीच अक्षय हा मात्र कुठेतरी फलंदाजीमध्ये आपले इरादे स्पष्ट करू शकला नाही, परंतु त्याला मात्र आता गोलंदाजी अचूक पद्धतीने बेहतर गोलंदाजी करावी लागेल, कारण जिंकण्यासाठी फक्त 4 धावेची गरज आहे. 6 चेंडू 4 धावा. हा क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जर अचूक गोलंदाजी केली गेली तर नक्कीच आपला संघ आपण विजय करू देऊ शकतो. त्याच उद्देशाने मात्र अक्षयाला गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू 4 धावेची गरज. स्ट्राईक एंड फलंदाज आपल्याला महेश पाहायला मिळतोय. महेशच्या बॅटमधून आतापर्यंत एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. तोच महेश आपल्याला स्ट्राईक एंड वर पाहायला मिळतो. राईट आर्म वरती विकेटचा मारा करतोय गोलंदाज अक्षय. चेंडू पडतोय. आता मात्र नक्कीच लॉंग ऑफ रिझर्व मध्ये खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी चुकी करतोय. थोडस गचाल क्षेत्ररक्षक म्हणावे लागेल, आणि त्याच गचाल क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र फलंदाजाने घेतला. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा सहजरित्या कन्व्हर्ट झाल्या आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू 2 धावेची गरज. 5 चेंडू 2 धावा. बघूया काय होतंय. 5 चेंडू 2 धावेची गरज. पुन्हा एकदा सुरेख फटका, मात्र 1 धाव सहजरित्या पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि नक्कीच विजयी होतो इथं खुपरी संघ. नक्कीच जिंकलेल्या संघाचं खूप खूप अभिनंदन करेन, तसेच हारलेल्या संघाचं कौतुक करेन. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आला, चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. ज्या ज्या वेळेस या ग्राउंडवरती या मैदानावरती स्पर्धा राबवली जाईल त्यावेळेस तुमचं नक्कीच तुम्ही इथे उपस्थिती नोंदवाल अशी आशा करतो. नक्कीच हँडशेक करायचंय, विनंती करतो दोन्ही संघाला की हँडशेक करायचंय. ही मैत्रीपूर्ण लढत आहे, त्यामुळे नक्कीच हँडशेक करून या स्पर्धेची रंगत अजून वाढवा. गणेश